त्याच्या आराधनेसाठी पुन्हा एक वार त्यांना आपल्याला दिलेला असता. त्याचे उपकार मानूया. हालेलुया. कारण आजचा दिवस अनेकांना बघायला मिळाला नाही, अनेकांना आजचा दिवस अनुभवायला मिळाला नाही. कदाचित त्यांची इच्छा होती आराधनेची, पण त्यांना तो मिळाला नाही. पण आपण धन्य लोक, आपल्याला परमेश्वराला आराधनेची वेळ दिली, त्याच्या आराधनेची संधी दिली. त्याचा आभार मानूया, त्याचे उपकार स्तवन करूया, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड अशा शब्दाने त्या देवाची महिमा गाऊया. या आपल्याजवळ पुष्कळ वेळ आहे, आपण तोंड उघडून आपण देवाची महिमा करूया. हालेलुया. ओ जिवंत देव बाबा, मी तुझा आभार मानतो. पवित्र पिता, मी तुझा गौरव करतो. प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्या वेदीजवळ येतो, तुला उंचावतो, तुला बाबा म्हणून हात मारतो, तुला देव बाबा आम्ही स्तवन करतो. स्तुतीची सुमन आम्ही तुझ्यासाठी आणतो. आणि देव पित्या, आम्हाला तुझ्या आत्म्यानं सहाय्य कर. हालेलुया. 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 कुणी गप्प न राहता आपलं तोंड उघडून पित्याची महिमा गाऊया. प्रेज द लॉर्ड अशा शब्दाने, होसाना अशा शब्दाने, हालेलुया अशा शब्दाने, येशू रक्त जय अशा शब्दाने जिवंत देवाचे स्तवन करूया. त्याला त्याचा गौरव करणारी लेकरं आवडतात, त्याची महिमा करणारी लेकरं त्याला आवडतात. ओ तोंड उघडून त्याची प्रशंसा करणारी लेकरं त्याला आवडतात. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. परमेश्वर हमारा बल, हमारी ताकत, हमारी ढाल बनकर हमारे साथ में खड़ा है. वो हमारा बलवान परमेश्वर, सर्वशक्तिमान मसीह जो हमारी चट्टान है, वो हमारे साथ है. और उसके नाम को धन्यवाद दीजिए. तू मेरा बल, तू मेरी ढाल, यीशु तू ही मेरी जगह. शक्तिमान
यीशु के नाम में असंभव कुछ भी नहीं, कोई भी चीज उसके लिए असंभव नहीं है। जो भी परेशानी दिक्कत है, तूफान आंधी, उसके लिए एक शब्द में सब शांत होने को तैयार है। क्या आप मसीह के अधीन होने को तैयार है? या आप जीवन देने वाला दिव्या प्रभु प्रभु की तुझे अधीन हो या सैतान आला हो रहा है? तू मेरा बल, तू मेरी यीशु तू ही मेरी चट्टान, आंधी हो या हो तूफान, यीशु मेरा सर्वशक्तिमान, तू मेरा बल, तू मेरी यीशु तू ही चट्टान, आंधी हो या हो तूफान, आइए ताली बजाते हुए उस सर्वशक्तिमान परमेश्वर को, जीवित मसीह को धन्यवाद देंगे। हालेलुया। तू ही हाल है, तू चट्टान है, तू आंधी तूफान को शांत करने वाला परमेश्वर मेरे साथ, मेरे समीप, मेरे बीच में है। मैं तुझे धन्यवाद देता हूँ प्रभु यीशु मसीह के नाम से। हम तुझे महिमा देते हैं। तू इस योग्य है, इस आराधना के योग्य है, इस स्तुति के योग्य है पिता, इस महिमा के योग्य है। तू मेरा बल, तू मेरी ढाल है। निराशा में अगर मुझे घेरा है, हर तरह से अगर मैं घिरा हुआ हूँ, तो मैं डरूंगा नहीं, मैं झुकूंगा नहीं, क्योंकि तू मेरा बल, तू मेरी ढाल, तू सर्वशक्तिमान चट्टान बनकर मेरे बीच में है। हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द मास्टर। खरंच दे बाबा, तुझ्यामध्ये आशा आहे, तुझ्यामध्ये आशा आहे। ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला परिधान करतो, त्यावेळेस आम्ही एक सामर्थ्य प्राप्त करतो। हालेलुया। आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी आज नवीन बळ, नवीन सामर्थ्य, नवीन उमेद घेऊन जाणार आहोत। कुणीही दे बाबा या ठिकाणी हा शब्द दुर्बळ असा परत जाणार नाहीये। त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी तू त्यांना नवीन बळ देतेस। तुझं वचन सांगतं, जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतील, ते चालतील तरी दमणार नाही, ते धावतील तरी थकणार नाही। हालेलुया। तुझा आभार मानते देवा, तुझी सुंदर वचन आम्हाला धीर देतात, आम्हाला नवीन बळ देतात, आम्हाला उत्साह देतात। मी तुझ्या आभार आणि उपकार मानते। इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो पिता। तुझ्या आराधना आपल्याला खरेपणाने करण्यासाठी मदत कर। आम्ही आताशी वॉर्मअप झालोय, आता खऱ्या अर्थानं आनंदाने उड्या मारत तुझी स्तुती गाण्यासाठी इथं उपस्थित प्रत्येकाला मदत कर। अजून कोणी येत आहे पित्या, त्यांच्या मार्गातले अडथळे दूर कर, त्यांना पण तुझ्या उपस्थितीचा अनुभव घेऊ दे। जर सैतानी बंधन त्यांना आज अटकाव करत असतील, जर कुठली व्याधी, परेशानी आणि थकावट जर त्यांना थांबवत असेल, येशूच्या नावामध्ये आम्ही सगळे एक मन होऊन त्या सैतानाला थकावतो देवा। तुझी लेख तुझ्या उपस्थितीमध्येच मोकळी प्राप्त करतात। मी तुझ्या आभार सर्व गौरव आम्ही तुला देतो। इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो। प्रभू येशूच माझा तारा आहे, तुझ्या सामर्थ्यावर प्रार्थना मागते म्हणून तू ऐकते। हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। विश्वाच्या नावाला धन्यवाद देऊया। गेल्या आठवड्यामध्ये देवपाने आपल्याला सांभाळलं, पुन्हा एकदा इथे एकत्रित केले, त्याची आराधना करण्याची, स्तुती प्रार्थना करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद देऊया। आम्ही आभारी आहे, आभारी मानतो येशूकडे घेतो आणि आभार मानणार आहोत। प्रेज लॉर्ड। आम्ही लोक आभार मानायला आहे, अजिबात कसून करायची नाही। पूर्ण आभार समर्पणासह त्याला आपण करणार आहे। आम्ही आभारी आहे, आम्ही आभारी आहे, आम्ही
आभारी 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 आभारी
जिवंत परमेश्वर आपला देव प्रेज द लॉर्ड। आणि जर त्याला त्यावेळेस केले तर तो आता देखील माझ्यासाठी करण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे। बोलो येशू मसीह की बोलो येशू मसीह की हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आपण। प्यार 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 लव 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 माय लव जीसस हालेलुया। गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। मुझे यीशु से प्यार हो गया। वीडियो बंद करने चलो हमारे एक्शन के साथ हम गीत गाएंगे।
देखे जो नाचू गाऊ मचाव में एक मोठा साऊंड ज्याला सैतान तुमच्या आवाजाला घेऊन पाळला पाहिजे. हालेलुया. समस्या किती लोक घेऊन आले, किती लोक प्रॉब्लेम मध्ये. एक आवाज तुमचा तुमच्या खांद्यावरून दुष्टात्मे पळून लावू शकतो. हालेलुया. हालेलुया. एका तुझ्या तोंडामध्ये सामर्थ्य आहे. मनामध्ये पटपट पटपट करू नको. तोंडाने चट 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 बोल, सैतान पळून जाईल. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्याला सांगून काही नाही होणार, आईला सांगून काही नाही होणार, बापाला सांगून काही नाही होणार. पण ज्यावेळेस तिथं त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही त्याचं नाव घेऊन त्याची महिमा करता, सैतान तुम्हाला घाबरतो. Praise the Lord. यीशु देखे जो मेरी ओर, नाचू गाऊं मचाऊं मैं शोर. यीशु देखे जो मेरी ओर, नाचू गाऊं मचाऊं मैं शोर. यीशु देखे जो मेरी ओर, नाचू गाऊं मचाऊं मैं शोर. मंडळी जोरात उभी राहिली. हालेलुया. Praise the Lord. फिर से एक बार. यीशु देखे जो मेरी ओर, नाचू गाऊं मचाऊं मैं शोर. यीशु देखे जो मेरी ओर, नाचू गाऊं मचाऊं मैं शोर. उससे मांगेंगे लिए मैं और उसकी ओर. यीशु देखे जो मेरी ओर, गाऊं मचाऊं मैं शोर. उससे मांगेंगे लिए मैं और उसकी ओर. यीशु से प्यार हो गया, यीशु से प्यार हो गया. जब से यीशु मेरा हो गया, यीशु मेरा हो गया. यीशु देखे जो मेरी ओर, नाचू गाऊं मचाऊं मैं शोर. यीशु देखे जो मेरी ओर, नाचू गाऊं मचाऊं मैं शोर. उससे मांगेंगे लिए मैं और उसकी ओर. यीशु से प्यार हो गया, यीशु से प्यार हो गया. यीशु से प्यार हो गया, यीशु से प्यार हो गया. आए जाना, आए जाना, आए जाना, आए जाना. यीशु से प्यार, यीशु से प्यार. मुझे यीशु से प्यार हो गया, मुझे यीशु से प्यार हो गया. गाए जाना बाशी, गाए जाना, गाए जाना. मना यीशु से प्यार, मना यीशु से प्यार. गाए जाना, गाए जाना, गाए जाना, गाए जाना, गाए जाना. मना यीशु से प्यार. डोळे बंद केले ना जरा त्याला विचारा काय झालं. हालेलुया. इकडे पण डोळे कधी बंद केले तर जागा करा मला काय झालं. मला येशूशी प्रेम झालं. हालेलुया. डोळे बंद केले तर कळणार नाही मला तुम्हाला खरंच प्रेम झाले का. मला येशू मसीह की तुमचे डोळे उघडले पाहिजे. हालेलुया. ओके, क्यों तू डरता है. क्यों तू डरता है, क्यों तू डरता है, नारद ना घोड़े, नारद ना घोड़े.
जब साथ है मसीहा, उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बच्चे से फिर वही बलवान को मारता है. हालेलुया. मला सांगते आज 130 बघून सैतान जास्त घाबरलाय. Praise the Lord. कारण तो बालकांना देखील त्याच्या महिमेसाठी वापरतो. हालेलुया. एक दाऊद राजा एक छोटंसं मुलगा होता, त्याच्याद्वारे 9 फुटाच्या गोलियाताला दाऊदाने पाडलंय. हालेलुया. मग तुम्ही आणि मी काय बोले यीशु मसीह की फिर से एक बार हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी. ओ हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी. शैतान दिखाएगा हमसे दुश्मनी. हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी. शैतान दिखाएगा हमसे दुश्मनी.
शरीर इतकं सुद्धा हलत नाही. तुम्हाला विजय पाहिजे. बल्ले बल्ले यशू तेरी बल्ले बल्ले यशे तारे तू बल्ले 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 तेरी बल्ले यशे तारे तू बल्ले 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 यशू तेरी बल्ले बल्ले यशे तारे तू बल्ले 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 तेरी बल्ले बल्ले यशे तारे तू बल्ले जब साथ है मसीहा जब साथ है मसीहा जब साथ है मसीहा जीत हम जाएंगे जब साथ है मसीहा जब साथ है मसीहा जब साथ है मसीहा जीत हम जाएंगे बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले रबिया से डाल दे तू बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले रबिया से डाल दे तू बल्ले. आता पास्टर्स हालेलुया प्रेज द लॉर्ड. एक आवडत्या सेकंद कसा हलणार आहे. चलो कमा तिन्ही पण एकच नाव टाकायचं. बोला शिवाजी की जय. किती लोक बोलणार आहे. त्यांच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. हालेलुया. जर ते नरम तर तुम्ही नरम. बोला शिवाजी की जय. अरे पास्टर खूप सुंदर ड्रेस घातलाय. बल्ले बल्ले आपण हे बघून नाचतीये. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. क्यों तुड़ता है क्यों तुड़ता है क्यों तुड़ता है
व्यर्थ आहे ख्रिस्ता विना मसीह के बिना मेरा जीवन व्यर्थ है। अगर मेरे जीवन में मसीह नहीं है तो मैं कुछ नहीं हूँ। मैं इस दुनिया में आकर कुछ नहीं कमा सकता, कुछ नहीं पा सकता अगर मसीह मेरे जीवन में नहीं है। अगर आज आप नए हैं तो आपको यहाँ से आह्वान है कि प्रभु यीशु मसीह को अपना उद्धार करता आज आप मानेंगे तो प्रभु यीशु मसीह आपको उद्धार से, क्षमा से, दया से, की आशीष से भरने जा रहा है। क्योंकि मसीह के बिना हम सबों का जीवन व्यर्थ है। वही हमारी सांस है, वही हमारी आशा है, वही हमारा विश्वास है, वही हमारा बल है। ख्रिस्ता बिना माझे जीवन व्यर्थ आहे। ख्रिस्ता बिना माझे जीवन जशी हरिणी पाण्यासाठी तडपते तसा माझा जीव तुझ्यासाठी तडपतो। जशी हरिणी पाण्यासाठी तडपते तसा माझा जीव तुझ्यासाठी तडपतो। जीवन देवासाठी मी भूकेला झालो, जीवन देवासाठी मी भूकेला झालो, जीवन देवासाठी मी भूकेला झालो, जीवन देवासाठी। तुझ्या
काहीच नाही. स्वतःचं नाव घेऊ, कन्फेस करायचंय. खरंच प्रतिमा ख्रिस्ताला तू व्यर्थ आहेस. तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझं उठणं, तुझं बसणं सगळं परमेश्वराला माहिती आहे. त्यामुळे त्याला जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. तो तुमचा पाठीराखा नाही तर तुमचा सोबती आहे. तो तुमच्यामध्ये राहून तुम्हाला गाईड करणारा परमेश्वर है. आपके अंदर रहकर वो आपको मार्गदर्शन दिखाने वाला परमेश्वर है. आपके भीतर से आपको आवाज देकर सही राह दिखाने वाला वो आपके अंदर है. जो बाहर है उससे जो आपके अंदर है वो सबसे बड़ा है. देवबाबा तुझं वचन सांगतं, जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. आणि माझ्यामध्ये ख्रिस्त आहे आणि त्या ख्रिस्ताला मी परिधान केलंय. मी त्या देवाचे आभार मानते की त्यानं माझी निवड केली. माझी पात्रता नसताना, माझी योग्यता नसताना मी या मंदिरामध्ये आहे. मी त्याचं स्तवन, त्याची महिमा गाते. आपण प्रत्येक जण त्या योग्यतेचं नव्हतो, पण परमेश्वराची कृपा झाली आणि हरवलेलं मेंढरू त्याने त्याच्या कळपामध्ये घेतलं. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला ख्रिस्ताची ओळख करून दिली. आपल्या पात्रांची त्यानं क्षमा केली. आपल्याला प्रेमानं जवळ घेतलं. आपले अश्रू पुसले, आपले पाप त्यानं धूर टाकले आणि ख्रिस्तामध्ये आज आपण नवीन उत्पत्ती आहोत. आम्ही नवीन जीवन प्राप्त केले देवा. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस. तुझं माझा ध्यास आहे. तुझं माझा श्वास आहे. तुझं माझा श्वास आहे. हात उंचावून म्हणूया आपण. श्वास आहे. तुला सोडून कुठे मी जाऊ. तुला विसरून कसं मी राहू. एक बार तुला सोडून कुठे मी जाऊ. तुला विसरून कसं मी राहू. तुझे माझा ध्यास आहे. तुझं माझा श्वास आहे. ख्रिस्ताविना माझे जीवन व्यर्थ आहे. ख्रिस्ताविना, येशूविना तुझे जीवन व्यर्थ आहे. येशूविना, त्याचं नाव घेऊया. येशूविना माझे जीवन सगळे हालेलुया. येशूविना हालेलुया. लिखिता शिखरो बोरो इरियाला खाना शाकाला शिबोरो बोरो बोरो शबाराबासी खाला खाला होरो शोरो. माझं हृदय तुझं स्तवन करते. माझा आत्मा तुला धन्य म्हणते. तुझी महिमा गाते. तुझ्या सावधी नावाला आज आम्ही धन्य झालो. आम्ही मुक्त झालोय ना. आम्ही तुझ्या अधीन स्वाधीन आहोत. टाळ्या वाजूया. देवाला धन्यवाद देऊ. तो आपला ध्यास, आपला श्वास, आपलं जीवन, आपला आधार, आपली हाल, आपलं बळ, आपली शक्कल, आपलं उत्तर, आपला विश्वास आहे. Hallelujah. Jesus, we love you. We praise you.
We honor you in the name of Jesus. We glorify your name. Lord, there is none like you. There is none like you. You are worthy for this worship, O God. You are worthy for this glory, O Lord God. We adore you and magnify your name. We praise you, Lord. Hallelujah. Thank you. Thank you for this beautiful moment. महिमा पराक्रम शोभा और सामर्थ्य वैभव तेरा ही है कि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है तेरा ही है यहोवा आज तेरा है तू सबों के ऊपर महान है तू सबों के ऊपर प्रभुत्व करता है सामर्थ्य पराक्रम तेरे हाथ में सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में इसलिए अब हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं तेरी महिमायुक्त नाम की स्तुति करते हैं प्रभु तेरे वचन से हमसे बात तेरे वचन को और आमीन में हम स्वीकार करें आमीन। परमेश्वर पिता हम धन्यवाद देते हैं पिता इस वक्त पिता हमारे बीच में उपस्थित है जैसा तेरा वचन कहता है प्रभु जी उसे उस वचन को प्रभु जी हम यहाँ पर प्रभु जी याद करते हैं हम धन्यवाद देते हैं पिता कि तूने जैसा कहा है कि जहाँ 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होते उनके बीच में मौजूद मैं हूँ खरोखर प्रभु देवा उपस्थित है हमारे बीच में तेरी उपस्थिति हम धन्यवाद देते हैं प्रभु जी यहाँ हर एक जन प्रभु तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में समर्पित करते हैं पिता बड़ी आशा और बड़े प्रभु विश्वास के साथ यहाँ पर वो आए पिता और होने दे पिता कि उनका विश्वास व्यर्थ न जाने पाए उनका भरोसा प्रभु जी व्यर्थ न जाने पाए प्रभु जी बल्कि प्रभु जी उनके विश्वास के द्वारा प्रभु जी उन्हें वो प्राप्त हो जो प्रभु जी वो अपने मन में सोच कर आए पिता अपनी प्रार्थनाओं में प्रभु जी तेरे सामने उन्होंने प्रभु जी रखा है पिता उन बातों को फिर से एक बार प्रभु जी हम तेरे सामने दोहराते हैं और प्रभु विश्वास के साथ हम ये भरोसा करते हैं पिता कि तू उन्हें प्रभु जी वो देने जा रहा है पिता उनके जीवन में तू आशीष देने जा रहा है उनके जीवन में तू छुटकारा देने जा रहा है उनके जीवन में पिता तेरी महिमा को तू ढेलने जा रहा है और प्रभु जी जैसे प्रभु जी आज हम राहब की कहानी सुनते हैं पिता उस कहानी के द्वारा प्रभु जी तेरी बादशाह प्रभु उसके साथ बांधी गई उस बादशाह को प्रभु तू देने जा रहा है धन्यवाद उस बादशाह को प्रभु जी यहाँ से वो लेकर जाए ऐसा होने दे यीशु के नाम से प्रभु जी हर एक जन को प्रभु जी हम यहाँ से आशीषित करते हैं पिता तेरी सामर्थ को लेकर तेरी महिमा को लेकर प्रभु जी हम यहाँ से जाएंगे और प्रभु जी एक बड़ा छुटकारा एक बड़ा आनंद और एक बड़ी आशीष उनके जीवन में प्रभु जी वो देखने पाए प्रभु सामने हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद देते हैं स्तुति करते हैं प्रभु जी यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते हैं पिता आमीन आमीन बैठेंगे सब हालेलुया प्रभु का धन्यवाद हो इस वक्त हम एक कहानी को देखेंगे जो कहानी आपको ऐसा लगता होगा कि एक पापी स्त्री की कहानी है लेकिन परमेश्वर इस कहानी को अलग नजरिए से देखता है परमेश्वर उस कहानी को जब भी बाइबल में कई बार उस कहानी को याद किया गया है कम से कम 4 या 5 बार बाइबल में उस कहानी के बारे में लिखा है उसकी याद की गई है और इसका नाम प्रभु यीशु मसीह की वंशावली में हालेलुया उसका नाम है राहब हालेलुया प्रेज़ द लॉर्ड मेरे साथ खोलेंगे यहोशू की किताब उसका 2रा अध्याय आप घर जाकर इसकी स्टोरी पूरी पढ़ सकते हैं लेकिन यहाँ पर हम पूरी स्टोरी नहीं पढ़ेंगे पूरी कहानी को नहीं पढ़ेंगे लेकिन हम कुछ बातों को यहाँ पर पढ़ेंगे जो हमें थोड़ा सा रेफरेंस मिल जाए कि हम अच्छे से देख सकें हालेलुया 2रा अध्याय 1 से लेकर 1, 2 और 3 तक पढ़ेंगे नूनाचा मुलगा यहोशुआ याने गुप्तपणे 2 हे शिटीमध्ये पाठवले त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः येरोवळ घेऊन या त्याप्रमाणे ते गेले आणि राहब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले मग कोणी येरोवळच्या राजाला खबर दिली की काही इस्रायली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत तेव्हा येरोवळच्या राजाने
राहावेलेला निरोप पाठवला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. हालेलुया. मैं हिंदी में आपके लिए पढ़ता हूँ. तब नून के पुत्र यहोशू ने 2 भेदियों को शित्तीम से चुपके से भेज दिया और उनसे कहा, जाकर उस देश और यरीहो को देखो. तुरंत वे चल दिए और रहाब नाम किसी वेश्या के घर में जाकर सो गए. तब किसी ने यरीहो के राजा से कहा कि आज की रात कई एक इजरायली हमारे देश का भेद लेने को यहाँ आए हुए हैं. तब यरीहो के राजा ने रहाब के पास इस प्रकार कहला भेजा कि जो पुरुष तेरे यहाँ आए हैं उन्हें बाहर ले आ, क्योंकि वे सारे देश का भेद लेने को आए हैं. उस स्त्री ने दोनों पुरुषों को छुपा रखा और इस प्रकार कहा कि मेरे पास कई पुरुष आए तो थे, परंतु मैं नहीं जानती कि वे कहाँ के थे. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. यहाँ पर हम एक कहानी को देखते हैं जो यरीहो नगर की कहानी है. यरीहो नगर कैसे गिराया गया और इस बात को हम पहले देख चुके हैं, लेकिन उस बात के बारे में हम नहीं देखेंगे. हम राहाब की कहानी को देखेंगे, राहाब का जीवन देखेंगे. राहाब जो अपने जीवन में किस प्रकार परमेश्वर पर विश्वास करती है और किस प्रकार उसका नाम प्रभु यीशु मसीह के वंशावली तक लिखा जाता है, उस कहानी को हम यहाँ पर विस्तार रूप से देखेंगे. क्योंकि ये कहानी केवल वेश्या की कहानी नहीं है, ये कहानी केवल एक पापी स्त्री की कहानी नहीं है, ये कहानी विश्वास की कहानी है. ये कहानी जो है वो हमें विश्वास दिलाती है. ये कहानी जो है हमें परमेश्वर की वाचा की याद दिलाती है. ये कहानी जो है हमें हमारे जीवन में उस परमेश्वर की योजना को याद दिलाती है जो अनजाने में हमारे लिए बन चुके हैं. उस योजना के बारे में हमें याद दिलाती है ये कहानी. क्योंकि बहुत बार हम ऐसा सोचते हैं कि हमारे जीवन के लिए ना परमेश्वर कुछ सोचता है ना परमेश्वर कुछ करता है, लेकिन परमेश्वर के पास हर एक के लिए योजना है. हालेलुया. परमेश्वर के पास हर एक के लिए एक प्लान है और परमेश्वर हर एक के लिए एक ऐसी योजना बना के रखता है कि उसका उद्धार हो सके, उसका जीवन सुधर सके, वो पाप से बाहर निकल सके और उसके जीवन में वो मिल सके उसे जो वो चाहता है कि हमारे जीवन में मेरे जीवन वो मिल जाए. हालेलुया. बऱ्याच वेळेस असं वाटतं आपल्याला की मला अशा गोष्टी मिळाल्या पाहिजे ज्या मी डिझर्व करतो किंवा मला ते मिळायलाच हवं, त्यासाठी मी योग्य पात्र आहे. आणि परमेश्वर त्यासाठी आपल्या जीवनासाठी अगोदरच त्याने तयारी केली नसते की त्या गोष्टी निश्चित अर्थाने आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस मिळायला हव्या. जब यरीहो नगर जो है, यरीहो नगर को हम जब देखते हैं तो उस नगर की कहानी को पहला भाग जो देखेंगे हम कि राहाब ने क्या किया. राहाब ने क्या किया. पहली कहानी जो 10 से लेकर 11 तक पढ़ेंगे, हमें यहाँ पर वहां पर याद दिलाया है. दूसरा अध्याय 10 से लेकर 11 2 से पढ़ना. कारण तुम्ही मिस्र देशाहून निघालात तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे अडवले आणि याकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूह नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. हालेलुया. 10 और 11 वचन. क्योंकि हमने सुना कि यहोवा ने तुम्हारे मिस्र से निकलने के समय तुम्हारे सामने लाल समुद्र का जल सुखा दिया और तुम लोगों ने सिहोन और ओग नाम यरदन पार रहने वाले यमोरियों के दोनों राजाओं का सत्यानाश कर डाला. और यह सुनते ही हमारा मन पिघल गया और तुम्हारे कारण किसी के जी में जी न रहा, क्योंकि तुम्हारा परमेश्वर यहोवा के ऊपर के आकाश का और नीचे की पृथ्वी का परमेश्वर है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण ही गोष्ट वाचतो आणि ऐकतो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षामध्ये यावेळेस येते. ती म्हणजे काय की यरीहो नगरातल्या सगळ्या लोकांना ही स्टोरी माहिती होती. केवळ राहाबेलाच ही स्टोरी माहिती होती का? नाही. केवळ राहाबेला ही स्टोरी माहित नव्हती, तर प्रत्येकाला जो यरीहो नगरामध्ये राहत होता त्या प्रत्येकाला ही स्टोरी माहिती होती, ही गोष्ट माहिती होती की इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. अगदी सुरुवातीपासून म्हणजे जब से लेकर वो मिस्र
देश से बाहर निकले थे तब से लेकर उस स्टोरी को जानते थे, तब से लेकर कि कैसे लाल समुद्र को परमेश्वर ने 2 भागों में बांट दिया और कैसे इजरायली लोग उसमें से उस भूमि से निकल आए जहां पर कुछ भी पानी नहीं था, और किस तरह से परमेश्वर ने उनके शत्रुओं को हराया, किस प्रकार परमेश्वर ने उन्हें मानना दिया, किस प्रकार परमेश्वर ने उन्हें मटन दिया, किस प्रकार परमेश्वर ने उनको संभाला, किस प्रकार उनको पानी दिया। ये सारी स्टोरी है, जो कहानी, सारी कहानी है, उस सारी कहानी को राहाब जानती थी और उसके साथ में यरीहो नगर का हर एक बच्चा जानता था। लेकिन यहाँ पर केवल एक ही स्त्री है जो विश्वास करती है। हालेलुया, हालेलुया। ना कोई बच्चा विश्वास करता है, ना राजा विश्वास करता है, ना कोई अमीर आदमी विश्वास करता है, ना गरीब आदमी विश्वास करता है, ना कोई पवित्र आदमी विश्वास करता है, और ना ही कोई ऐसा पाप ना करने वाला विश्वास करता है। एक पापी स्त्री जो वेश्या थी, वो विश्वास करती है कि इनका परमेश्वर सच्चा परमेश्वर है। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। कहानी सुनना, मैं आज जो आपको बता रहा हूं, ये संदेश सुनना ये बड़ी बात नहीं है, इस पर अमल करना बहुत बड़ी बात है, उस पर विश्वास करना ये बहुत बड़ी बात है। परमेश्वर के बारे में बहुत लोगों ने सुना है। मेरे हाथ में जो बाइबल है, जो आपके हाथ में बाइबल है, उस बाइबल को कई लोगों ने पढ़ा है, कई लोगों ने उस पर मनन किया है, कई लोगों ने उस पर अभ्यास किया है, कई लोगों ने इस पर बहुत बड़ी बड़ी डिग्रियां हासिल की है, लेकिन उस पर विश्वास बहुत थोड़े लोगों ने किया। बहुत थोड़े जो विश्वास करते हैं, बहुत थोड़े लोग हैं जो उस पर अमल करते हैं, या उस कहानी को हम अपने जीवन का भाग बनाते हैं। खूप थोडे लोक आहेत जे विश्वास करतात। आज सुद्धा बायबल वाचणारे खूप लोक आहेत, आज सुद्धा बायबलचा संदेश ऐकणारे खूप आहेत। युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचा संदेश तुम्ही एक क्लिक केलं तर कुणाचाही संदेश अगदी एका क्लिक वरती तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल। अशा ऐकणारे भरपूर लोक बायबलमध्ये, भरपूर लोक आजूबाजूला तुमच्या असतील। चर्चमध्ये सुद्धा आजपर्यंत हजारो लोकांना मी संदेश दिला असेल इथं बसून। या ठिकाणी लोकांनी, कित्येक तरी लोकांनी या ठिकाणी बसून संदेश ऐकलेला आहे, कित्येक तर लोकांनी त्याच्यावर चर्चा केलेली आहे, कित्येक तर लोक म्हणाले आजचा संदेश खूप सुंदर होता आणि आज आम्ही काहीतरी अद्भुत ऐकलं, वेगळ्या काहीतरी गोष्टी होत्या। पण खूप थोड्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, खूप थोडे लोक आहेत। राहाबे सारखे खूप थोडे लोक आहेत जे असं म्हणाले की तुमचा परमेश्वर खरा परमेश्वर आहे, तुमचा परमेश्वर असा परमेश्वर आहे की ज्याला लाल समुद्राचे दोन भाग केले, तुमचा परमेश्वर असा परमेश्वर आहे ज्याने इस्रायलासाठी त्याच्या शत्रूंना हरवले, तुमचा परमेश्वर असा परमेश्वर आहे जो आजारावरती विजय देतो, तुमचा परमेश्वर असा परमेश्वर आहे की ज्या परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अनेकांच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत। असं विश्वास ठेवणारे मात्र खूप कमी आहेत। स्टोरी तुमच्या कानावरती येते ही खूप मोठी गोष्ट नाहीये। आज तुम्ही या ठिकाणी बसला शांतपणे तुम्ही संदेश ऐकत आहात, ही खूप मोठी गोष्ट नाहीये। ही खूप मोठी गोष्ट त्याच वेळेस बनते ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुमच्या जीवनाचा तो भाग बनतो आणि तुमच्या जीवनात त्या गोष्टी घडताना तुम्हाला दिसतात। हालेलुया। राहाब एक अशी व्यक्ती आहे की केवळ तिनं ते ऐकलं नाही की ज्यावेळेस इस्रायल लोक खरोखर जे दोन हेर आहेत तिच्याजवळ गेले त्यावेळेस तिनं विश्वास ठेवला त्याच्यावर की हो तुमचा परमेश्वर खरा परमेश्वर आहे आणि तो तसंच करणार। हालेलुया। घाबरले तर सगळेजण होते, पण राहाब मात्र केवळ घाबरलेली नव्हती, केवळ भीतीनं तिचं, कारण बायबल सांगतं की यरीहोच्या लोकांचं अंतःकरण जे आहे ते भीतीनं गाळून गेलेलं होतं। ते घाबरलेले, इतके घाबरलेले होते की त्यांना असं वाटत होतं की आता इस्रायल लोक येतात आणि आमच्यावर हमला करतात आणि आम्हाला मारून टाकतात। पण राहाब एक अशी व्यक्ती होती की तिनं विश्वास ठेवला की हो तुमचा परमेश्वर खरा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वरावर माझा विश्वास आहे की खरोखर आमचा जो विश्वास आहे तो त्या विश्वासाप्रमाणे नाही तर तुम्ही ज्या तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडतायत त्या प्रकारे परमेश्वर करणार आहे। कारण एक वचन वाचा तुम्ही, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया। रोमकरसपत्र 10 अध्याय 17 वचन। काय सांगतो वचन? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनांच्या द्वारे होतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। विश्वास वार्तेने आणि वार्ता जे आहे ते ख्रिस्ताच्या वचन, हिंदीमध्ये
इस प्रकार हम देखते हैं कि संदेश सुनने से विश्वास उत्पन्न होता है और सुनाया जाता है वो हम मसीह का वचन है। हालेलुया, हालेलुया। जे वचन तुमच्या कानावरती आज पडत आहे, जो वचन आपके कानों पर आज आ रहा है, उस वचन को कई लोगों ने सुना, लेकिन उस पर विश्वास बहुत थोड़े लोगों ने किया। क्या आप विश्वास करने वाले वो व्यक्ति है कि जो सुनाया गया है उस वचन को मेरे जीवन में वैसे के वैसा मैं अपने जीवन में लागू करता हूं और उसी के द्वारा मेरा जीवन उस स्तर तक जाएगा जो परमेश्वर के लोगों के जीवन में परमेश्वर ने खुद किया है। हालेलुया। जैसे परमेश्वर ने इस्राएलियों के लिए लाल समुद्र को 2 भाग में बांट दिया, वैसे मेरे जीवन में भी परमेश्वर कर सकता है। जिस परमेश्वर ने शत्रुओं को हराया वो परमेश्वर मेरे जीवन में भी शत्रुओं को हरा सकता है। यहाँ पर हम देखते हैं कि राहाब ने ना मानना देखा था, ना राहाब ने लाल समुद्र देखा था, ना राहाब ने ऐसा देखा था कि इस्राएलियों को किस रीति से पानी दिया परमेश्वर ने, लेकिन राहाब ने केवल ये सुना था। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। येशू ख्रिस्त खूप वर्षानंतर ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता आणि त्याचं येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याचे शिष्य विश्वास ठेवायला तयार नव्हते, त्यावेळेस थोमाविषयी प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणाला की पाहून विश्वास ठेवणाऱ्यांच्या पेक्षा केवळ ऐकल्याने विश्वास ठेवणारे ते। हालेलुया। पाहून विश्वास ठेवणारे खूप आहे, चमत्कार पाहून विश्वास ठेवणारे माझ्या लाईफ मध्ये मी खूप पाहिलेले, पण केवळ चमत्कार ऐकून विश्वास ठेवणारे मात्र खूप कमी आहेत। प्रेज द लॉर्ड। राहाब केवळ ऐकून विश्वास ठेवणारी होती। बाजूला सांगा की ऐकून विश्वास ठेवणाऱ्यापैकी तू असला पाहिजेस। पाहून विश्वास ठेव का? थोमा काय म्हणाला? आपण भारतातले लोक आहोत आणि थोमा भारतात आला होता आणि आपल्याला जास्त करून सवय ती आहे की आपण काय म्हणतो, मी जोपर्यंत पाहत नाही, थोमा असं म्हणाला की जोपर्यंत येशूची जखम ज्या ठिकाणी खीळ ठोकले, ज्या ठिकाणी बोटात भाला फोकस लावता, तिथे जोपर्यंत मी हात लावत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला। आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला त्याच्या हात दाखवतो, देव आपल्याला पुरावे देतो बऱ्याच वेळेस। तुम्ही समजू नका की असं देव पुरावे देत नाही। परमेश्वर येशू ख्रिस्ताने पुरावा दिला, तो म्हणाला बघ थोमा माझ्याजवळ ये आणि माझ्या कुशीत हात घालून पहा, ते माझा हात पहा की ज्या ठिकाणी खिळ्याचे बंद आहेत। आणि केवळ पाहून विश्वास ठेवणारा असू नको, तर ऐकून विश्वास ठेवणारा आहेस। कारण बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं चमत्कार जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही हे वाचून तुमच्या जीवनामध्ये विश्वास ठेवता की जशी ही वचनं लिहिली तशाच प्रकारे माझ्या जीवनामध्ये काम होईल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्या विश्वासाला तुम्ही आतून जागृत केलेलं असतं। कारण खूप वेळेस लोक केवळ वचनावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या जीवनात जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत माझा विश्वास नाही। लक्षात घ्या, ही गोष्ट राहाबेने नाही केली। राहाब म्हणाली की हो तुमच्यासाठी लाल समुद्र उभारला, मला मानणं माहित नाही पण तुमच्यासाठी मारणा पडला एवढं मला माहिती आहे। मला माहित नाहीये की पाणी कसं आलं खडखड, पण ऐकलं मी की तुमच्यासाठी देवाने पाणी काढलं। प्रेज द लॉर्ड। बऱ्याच वेळेस तुम्ही साक्ष सांगता लोकांना, काही लोक साक्ष सांगतात, त्यावेळेस लोक असं होतं का खरोखर? पण तुम्हाला सांगू दे मला की खरोखर परमेश्वर करू शकतो बरं। ज्या व्यक्तीच्या जीवनात इतर कोणी साक्ष सांगणारा व्यक्ती असेल त्याच्या जीवनामध्ये जर परमेश्वराने ते केले ते तुमच्याही जीवनात करतो, कारण सर्व अखिल पृथ्वीचा परमेश्वर आहे, तो तुमचाही देव आहे। तो तुमचं रंग रूप आणि जात धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहून तुमच्यावर प्रेम नाही करत, तो तुम्हाला या पृथ्वीवर त्याने जन्माला घातलेला आहे, तो तुमच्यावर प्रेम करतोच करतो। हालेलुया। मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा अथवा न ठेवा तरी सुद्धा त्याचं तुमच्यावर प्रेम आहे। तुम्ही जिवंत आहात हेच तर सर्वात मोठा साक्ष आहे। हालेलुया। तुमच्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे हीच तर सर्वात मोठी साक्ष आहे। तुम्हाला असं वाटतं की खरोखर माझ्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत घडत आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत आहेत, हीच तर सर्वात मोठी साक्ष आहे। हालेलुया। आणि म्हणून राहाबेचा विश्वास हा केवळ बघून विश्वास ठेवला नव्हता, ते ऐकून विश्वास ठेवला होता। न पाहता विश्वास ठेवणारी राहाब होती। हालेलुया। बाजूला सांगता न पाहता विश्वास ठेवणारा तू असला पाहिजे। कारण खूप लोक चर्चला जातात, चर्चमध्ये येतात, बसतात, प्रार्थना करतात, त्यांना असं वाटतं की ठीक आहे पास्टरच्या जीवनात चमत्कार होते, माझ्या जीवनात काय? तुमच्याही जीवनात परमेश्वर काम करायला समर्थ आहे। आज तुम्ही असं वाटत असेल तुम्हाला की माझ्या जीवनामध्ये काय करणार आहे परमेश्वर, या बंधूच्या जीवनात, या बहिणीच्या जीवनात केलं, तर माझ्या जीवनामध्ये काय? तुमच्याही जीवनामध्ये परमेश्वर करायला समर्थ आहे। हालेलुया।
कारण जी गोष्ट लोकांच्या जीवनात देव करत आहे ती तुमच्या जीवनामध्ये देव करायला समर्थ आहे. लक्षात घ्या, बायबलचं वचन सांगतं, वाचा माझ्याबरोबर पहिली 2 कोरिंथीय पत्र 5:7 वचन. आम्ही विश्वासाने बरोबर. विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हाँ, काय सांगितलं त्या ठिकाणी? क्योंकि हम आंखों देखी बातों पर नहीं बल्कि विश्वास पर चलते हैं. हालेलुया. बाबा सांगा कि हम आंखों देखी बातों पर नहीं चलते बल्कि विश्वास से चलते हैं. राहाब सोडून बाकी सगळे लोक डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवले. कोणती गोष्ट होती त्यांच्यासमोर? त्यांची उंच असलेली भिंत, त्यांच्याजवळ जे यरीहोची तटबंदी ज्याला आपण म्हणतो ना, ती तटबंदी होती. आणि त्या तटबंदीकडे ते रोज बघायचे आणि ते म्हणायचे, एवढी मोठी तटबंदी ओलांडून थोडी इस्रायल लोक आतमध्ये येणार आहेत. एवढी मोठी तटबंदी ओलांडून थोडी शत्रू आमच्याकडे येईल आणि आम्हाला आक्रमण करायला, आम्हाला मारून टाकेल, असं होऊच नाही शकत. कारण इतक्या वर्षापासून आम्ही या तटबंदीला पाहत आहोत आणि या तटबंदीनं कितीतरी शत्रूंपासून आमचं रक्षण केलेलं आहे. बाकीचे लोक रोज तटबंदीकडे पाहायचे, कंपाऊंडकडे पाहायचे, जी यरीहोची मजबूत अशी तटबंदी होती त्याच्याकडे पाहायचे. पण राहाबेला ती तटबंदी दिसली नाही. बरं, राहाबेला इस्रायल लोकांचं जे परमेश्वराचं जे गुप्त सामर्थ्य होतं ते दिसत होतं. हालेलुया. ते तिला डोळ्याने पाहिलेलं नव्हतं. तिला पण तटबंदी दिसत होती, पण तटबंदीवर तिचा विश्वास नव्हता. तिचा विश्वास कशावरती होता? तिचा विश्वास इस्रायल लोकांनी जे इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने केले त्याच्यावरती विश्वास होता. हालेलुया. कदाचित तुमचा विश्वास तुमच्या बँक बॅलन्स वरती असेल. तुम्हाला असं वाटत असेल की हा बॅलन्स संपत नाही तोपर्यंत माझ्या जीवनात संकट येऊच नाही शकत. मग देवाने माझ्यावरची कृपा काढली तरी चालेल, पण बॅलन्स मला मात्र माझं जीवन सुरक्षित ठेव. माझ्या जीवनाला मला काही धक्का पोहोचणार नाही. कारण तुमचा विश्वास कशावर आहे? बँक बॅलन्स वरती. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, मी एफडी करून ठेवली, माझ्या जीवनात कितीही मोठं संकट येईल एफडी मला सापडेल, माझी एफडी मी मोडणार आणि माझं जीवन व्यवस्थित, काही करायची मला गरज नाही. मी तर खूप सामर्थ्य आहे, मी इतक्या वर्षापासून खूप चांगलं खाल्लेलं आहे आणि शरीर यष्टी कमावलेले आहे आणि त्यामुळे माझ्या शरीरात कुठले आजारच नाहीये, तर माझं शरीर मला योग्य वेळेस साथ देणार आणि या शरीराद्वारे मी प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो. काही लोकांचा विश्वास शरीरावर आहे, काही लोकांचा विश्वास एफडीवरती, बँक बॅलन्सवरती, काही लोकांचा विश्वास असं त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर आहे. मी इतके दिवस माझ्या कंपनीमध्ये, माझ्या ज्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणी मी खूप चांगलं काम केलेलं आहे, माझा बॉस माझ्यावरती खूप खुश आहे, माझी नोकरी खूप चांगली आहे आणि त्याला कुणी कितीही जाऊन सांगू द्या, माझी नोकरी काही जाणार नाही आणि माझी नोकरी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला कुणी हलवू शकत नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, माझ्या नोकरीमुळे मी तरुण झालो. माझ्या लाईफमध्ये मी कितीतरी सरकारी नोकरीवाले पाहिले की ज्यांच्या जीवनामध्ये ते असं म्हणत होते की माझी नोकरी मला सांभाळून घे, पण नोकरी ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस नोकरीने त्यांना नाही वाचवलं. ज्यावेळेस त्यांच्याकडे बॅलन्स होता त्यावेळेस त्या बॅलन्सने त्यांना नाही वाचवलं. त्यांचं शरीर मजबूत होतं, शरीर सदृढ होतं, त्या शारीरिक सामर्थ्याने त्यांना नाही वाचवलं. लक्षात घ्या, कदाचित तुमचा विश्वास अशाच कुठल्या तरी गोष्टीवरती असेल. कदाचित तुमचा एखादा स्ट्रॉंग मित्र असेल, तुमची एखादी ओळख असेल, की तुमचे कॉन्टॅक्ट असतील. तुम्हाला असं वाटत असेल की एखादा कुठला तरी मोठा व्यक्ती जो राजकीय पुढारी आहे किंवा जो एखादा पैसेवाला मनुष्य आहे त्याच्यावर तो माझा दोस्त आहे किंवा तो माझा अत्यंत जवळचा आहे आणि त्याच्यामुळं माझं जीवन अतिशय सुरक्षित आहे. लक्षात घ्या, तो व्यक्ती सुद्धा तुम्हाला योग्य वेळेस ज्यावेळेस तुम्हाला काहीच गरज असेल त्यावेळेस वाचवू शकणार नाही. ना यरीहोच्या राजाला त्या तटबंदीने वाचवलं, ना यरीहोच्या श्रीमंत माणसाला तटबंदीने वाचवलं, ना कुठल्या त्या ठिकाणी यरीहोच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही गोष्टीनं यरीहोतल्या लोकांना वाचवलं नाही. पण राहाब जिने विश्वास ठेवला भिंतीवर नाही, तिच्या कर्तृत्वावर नाही, तिच्या ओळखीवर नाही, तिच्याजवळ असलेल्या साधन संपत्तीवरती नाही, तिचं घर जे तटबंदीला लागून होतं, ती पळून जाऊ शकत होती, त्या गोष्टीवर नाही, तर तिचा विश्वास हा देवावरती होता. आणि देवावर विश्वास ठेवल्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी धाराशायी झाल्या, पण राहाब आणि तिचं घराणं मात्र जिवंत राहिलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.
कदाचित तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी असतील की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी मला वाचवू शकतील, पण जगातला कोणताही माणूस, जगातलं कोणतंही सामर्थ्य, जगातली कोणतीही गोष्ट ज्या वेळेस माणसाच्या जीवनावर असं संकट येतं की ज्याला असं वाटतं की नाही मला कोणी वाचवू शकत, पण देव भक्कमपणे तुमच्या बाजूला उभा असतो. हालेलुया. बाजूला तुमच्या भक्कमपणे परमेश्वर पाहा तुम्ही. ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटेल बँक बॅलन्स संपला माझा, आता मला कोण वाचवणार, त्यावेळेस जर तुमचा देवावर विश्वास असेल तर बँक बॅलन्स संपला तरी चालेल, पण परमेश्वर भक्कमपणे उभा असतो. कदाचित तुमचा मित्र तुम्हाला सोडून गेला, राजकारण्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवले, ते म्हणाले मला फोन नको करू, तुमचा फोन नाही रिसिव्ह केला, पण रात्री 12 वाजता तुम्ही देवाला फोन लावला आणि प्रभू म्हणा आज माझा कोणी फोन उचलत नाही, प्रभू तू जाग आहेस का? देव म्हणे हो मी जाग आहे. हालेलुया. कारण देव परमेश्वर त्या रात्रीच्या 12 वेळेस 12 सुद्धा तुमच्यासाठी जागा असेल, तो तुम्हाला उत्तर देईल आणि तुमच्या संकटात भक्कमपणे तुमच्यासाठी उभा राहील. हालेलुया. त्यावेळेस कितीही मोठं संकट असू द्या, कितीही मोठा आजार असू द्या, कितीही मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही दुःख आणि निराशामधून जात असेल का, पण परमेश्वर त्यावेळेस तुमच्यासाठी भक्कमपणे उभा असेल आणि तो म्हणेल की कोणीही तुझा फोन नाही उचलला तर मी फोन उचलायचा देव तयार. हालेलुया. माझी लाईन जी आहे ती फोनची लाईन कायम चालू आहे, तू कधीही फोन लावू शकतोस, मी जागा आहे. कारण तुमचा विश्वास जर त्याच्यावर असेल तर निश्चित अर्थाने तो तुमच्यासाठी तत्पर उभा असणार. हालेलुया. पण बरेच लोकांनी विश्वास त्याच्यावर ठेवायच्या ऐवजी बाकीच्या इतर गोष्टीवरती ठेवले. राहा. तुम्ही विचार करा की अख्ख्या संपूर्ण नगरातून केवळ एकच स्त्री वाचवली जाते, एकच स्त्री विश्वास ठेवली. विचार करा. आज चर्चेस मध्ये भरभरून लोक आहेत, पण विश्वास ठेवणारे खूप कमी लोक आहेत, खूप कमी आहेत. आज जगातल्या गोष्टीवर त्यांचा जास्त भरोसा आहे. त्यांना असं वाटतं माझं टॅलेंट मला वाचवून ठेवेल. नाही, तुमचं टॅलेंट तुम्हाला वाचवणार नाही. बरं लक्षात घ्या, तुमचं ओळख पाळख, तुमचा पैसा, तुमच्या जीवनात असलेली प्रत्येक गोष्ट धोका देऊ शकते, धोका देऊ शकते. पण देव कधी धोका देत नाही, देव कधीही दगा देत नाही, देव कधीही नाराज होऊन तुमच्यापासून निघून जात नाही. जरी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही चुकीची व्यक्ती आहात, राहात वेश्या होती. विचार करा, वेश्याचं जीवन आज आपण उभे राहणार नाही शेजारी. इतकं कठीण आहे, इतकं तिचा तिरस्कार करणारे आजूबाजूला सगळे असतील, तिच्यावर प्रेम करणारे किंवा तिला चांगलं म्हणणारे असं कोणीच नाही. पण देव तिच्या विश्वासाकडे पाहतो. देवाला नाही पाहिलं तिचं कॅरेक्टर काय. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल मी पापी व्यक्ती आहे, परमेश्वर माझ्या कॅरेक्टरकडे पाहून माझ्यावर प्रेम करेल. नाही, तुमच्या कॅरेक्टरकडे पाहून देव प्रेम नाही करत. तुम्ही पापी आहात, परमेश्वराला काही देणं नाही त्या गोष्टीशी, पण तुम्ही विश्वास ठेवताय मात्र या गोष्टीची मात्र परमेश्वराला देणं नाही. प्रभू मात्र त्या गोष्टी पाहतो, परमेश्वर अंतःकरण पाहतो की हो एक व्यक्ती आहे जी वेश्या का असताना पण देवावर विश्वास ठेवली, तर हो मी तिच्यासाठी उभा आहे. हालेलुया. असं परमेश्वराचं वचन. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी असा कोण आहे की माझ्यावर देव विश्वास ठेवेल, आणि तुम्ही विश्वास ठेवताय म्हणून देव तुमच्या बाजूला उभा आहे. हालेलुया. मग नगरातले कोणी नसेल का, तुमच्या शेजारी पाजारची कोणी नसेल का, तुमच्या गावातले कोणी नसेल का, तुम्हाला असं वाटत असेल की अरे माझ्या मी एकटा केवळ, हो तुम्हीच केवळ एकटे. तुमच्यावरती देव विश्वास ठेवायला तयार. आणि राहाब काय झाले माहिती आहे, राहाबने विश्वास ठेवला आणि तिच्या विश्वासाप्रमाणे तिला प्राप्त झालं का? हो नक्कीच प्राप्त झालं. वाचा पुढे वचन. दुसरा 12 वचन. त्याच्यापूर्वी 20 आणि 7 वाचा. वचन संहिता 20:7 वाचा. हे वचन आहे का तिथे लिहिले आहे? 20:7 वाचा. स्तोत्र 20:7. काय लिहिले? कुछ को रथों का और कुछ को अपने घोड़ों पर भरोसा है, किंतु हमें भरोसा है कि यावे हमारे परमेश्वर के नाम पर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हां, मराठीमध्ये कोणी रथांची आणि कोणी घोड्यांची बढाई मारतात. मोठ्याने म्हणा माझ्या बरोबर, कोणी रथांची कोणी घोड्यांची बढाई मारतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. हालेलुया. याच्या नावाची बढाई मारू किंवा याच्या नावाचा अभिमान बाळगू. कारण बायबल सांगतं ज्याला कोणाला अभिमान बाळगायचा असेल त्याने याचा अभिमान बाळगावा की मी सर्वसमर्थ देवाला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. मी सर्वसमर्थ देवाला ओळखतो, ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केलं, त्याच्यावर माझा विश्वास आहे. या गोष्टीचा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. या गोष्टीचा तुम्ही तुमच्या पैशाचा, तुमच्या जवळ असलेल्या साधन संपत्तीचा आणि
तुमच्याजवळ असलेल्या शिक्षणाचा, नोकरीचा अभिमान नका बाळगू. तुमच्याजवळ मोठं घर आहे त्याचा अभिमान बाळगू नका. कारण घर, नोकरी, पैसा सगळं संपून जाईल, पण देव मात्र कधी संपत नाही. देव तुमच्याजवळ कधी निघून जात नाही. घर मिटून जाईल पण देव नाही निघून जाणार. देव तो तुमच्या जंगलामध्ये तुमच्या सोबत आहे. देव संकटामध्ये तुमच्या सोबत आहे. अडचणीमध्ये तुमच्या सोबत आहे. तुमच्यावर मरणोप्राय संकट आलं तरी तुमच्या सोबत तो आहे. तुम्हाला सगळे सोडून गेले तरी तुमच्या सोबत तो आहे. तो तुम्हाला सोडून न जाता भक्कमपणे तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. राहाबेला सुद्धा उंच तट दिसत होता, पण त्या तटावर तिचा भरोसा नव्हता. तिला माहित होतं हे तट पटले जातील, पण ज्या देवावर मी विश्वास ठेवतोय तो देव हारणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जो समुद्र दुभागू शकतो तो तट पण पाहू शकतो. ही साधी गोष्ट यरीहोतल्या लोकांना कळाली नाही, पण राहाबेला मात्र कळाली. आणि म्हणून पुढची गोष्ट वाचा माझ्या बरोबर यहोशुआचा 2रा अध्याय आणि 12वं वचन. मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्ही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि याबद्दल मला खात्रीलायक गुण द्या. तसेच प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी राहाबेनं नेमकं काय मागितलं ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. राहाबेनं काय मागितलं देवाजवळ? राहाबेने देवाजवळ मागितलं की तुम्ही माझ्या सोबत वचन द्या. तुम्ही माझ्यासोबत एक तुम्ही मला अभिवचन हवे तुमच्याकडून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. राहाबेने संपत्ती नाही मागितली. बाजूला सांगा, राहाबेने संपत्ती नाही मागितली. राहाबेने पैसा नाही मागितला. राहाब असे म्हणाले की तुम्ही ज्यावेळेस नगर जिंकाल त्यावेळेस मला पैसा द्या बरं. जे काही लुटलेलं आहे नगरातलं ते सगळं माझं, असं काही म्हणाली नाही. कारण नगरावर त्या काळामध्ये ज्यावेळेस नगरावर कुणी आक्रमण करायचं त्यावेळेस सगळे लुटायचं आणि इस्रायल लोकांसोबत लुटलेलं होतं सगळं. पण ती असं म्हणाले नाही की मला सगळी संपत्ती हवी. राजाच्या खजिन्यात जेवढं काही सापडेल ना ते माझं सगळं, असं ती म्हणू शकली असती का? हो, नक्की म्हणू शकली असती. कारण राजाच्या खजिन्यात मोठा असणार आहे काहीतरी. पण राहाब ना पैसा मागते, ना घर मागते, ना घर मागते. राहाब काय मागते माहितीये? राहाब मागते की तुमच्याकडून मला अभिवचन हवं. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडून काय हवंय? मला अभिवचन हवंय. बाजूला सांगा, देवाकडून असं अभिवचन तुम्ही मागायला हवं. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की आपण प्रार्थना करत असताना काय मागतो? देवा हे काम होते, देवा ते काम होते, ती नोकरी लागू दे, अशा प्रकारच्या गोष्टी होते. पण तुम्ही देवाकडून अभिवचन मागितले का? प्रभू मी तुला कधी सोडणार नाही असं मला अभिवचन हवंय तुझ्याकडून. हालेलुया. तू मला कधी सोडून जाणार नाहीस हे अभिवचन दे मला. कारण तुझ्या बायबलमध्ये तर लिहिलं नाही, पण तुम्ही व्यक्तिगतरित्या तशा प्रकारची प्रार्थना संबंधासाठी, देवासोबतच्या रिलेशनसाठी लोक प्रार्थना नाही करत. लोक प्रार्थना यासाठी करतात? प्रार्थना यासाठी करतात की देवा मला अमुक त्या ठिकाणी, तुला तर माहिती आहे माझा बिझनेस चालला पाहिजे आणि नाही चालला तर तुला माहिती आहे मग मी विश्वास कसा ठेवणार त्याच्यावर. कारण पाहिल्या वाचून विश्वास नाही ठेवत मी. बरेच लोक पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे नाही, न पाहता विश्वास ठेवणारे आपण असलं पाहिजे. आणि म्हटलं पाहिजे प्रभूजी मला बिझनेस माझा चालू किंवा न चालू, पण रोज माझ्या दुकानात तू असला पाहिजे. नाही चालला तर चालेल पण तू मी बसू, पण तू असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या घरात तू असला पाहिजेस. माझ्या घरामध्ये तुझी उपस्थिती असली पाहिजे. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये, लाईफमध्ये तू असला पाहिजे. तुला माहिती देव निघून गेला, सगळं निघून जातं. इस्रायल लोक काय म्हणत होते माहिती? परमेश्वराला इस्रायलाचं वैभव म्हणत होते. काय म्हणत होते लोक? इस्रायल लोक आज सुद्धा ते इस्रायलला, देवाला काय म्हणतात माहितीये? इस्रायलाचं वैभव म्हणतात. आज सुद्धा वैभव म्हणतात. ते वैभव म्हणण्याचं कारण काय? त्यांचं उदाहरण मी तुम्हाला का सांगत आहे माहिती आहे? कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ते म्हणत होते की आमचं वैभव आहे, देव आमचं काय आहे? वैभव आहे. आणि ज्यावेळेस कोश निघून गेला, त्यावेळेस देवाचा याजक म्हणाला की देव इस्रायलाचं वैभव निघून गेलं. आणि केवळ ही गोष्ट ऐकून तो मरण पावला. माहिती तुम्हाला? कोश निघून गेला, ही गोष्ट ऐकून तो मरण पावला. त्याला हार्ट अटॅक आला, तो जाग्यावरती खाली पडला आणि मेला. इतकं डेंजर. त्याच्यासाठी देवाची उपस्थिती इतकी महत्वाची होती, इतकी महत्वाची होती. आज लोकांसाठी देवाची उपस्थिती महत्वाची नाही. लोकांसाठी पैसा महत्वाचा आहे, नोकरी महत्वाची आहे, करिअर महत्वाचं आहे, जीवनामध्ये असलेल्या बऱ्याचशा ज्या अपेक्षा आहेत, त्या घरातल्या सुखसुविधा आहेत ते महत्वाचं आहे, मोबाईल महत्वाचा आहे, इंटरनेट महत्वाचं आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि सोशल मीडिया महत्वाचं आहे. देवाची उपस्थिती महत्वाची. तुमच्यासाठी उपस्थिती महत्वाची आहे का?
राहावेनं दुसरं काही नाही मागितलं. ती म्हणाली नाही की राजाचा खजिना माझा, ती नाही मला असं म्हणाली. ती म्हणाली मला अभिवचन पाहिजे. मला काय पाहिजे? अभिवचन हवंय. मला अभिवचन हवंय की जे अभिवचन की तुम्ही ते दिल्यामुळे तुम्ही मोडणार नाही, मला माहिती आहे. हालेलुया. आज तुम्ही देवाकडे अभिवचन मागा. तुम्ही मागा की प्रभूची सगळं संपलं तरी चालेल, पण तुझी उपस्थिती कायम मात्र माझ्यापासून काढून घेऊ नको. माझ्या घरात तुझी उपस्थिती असली पाहिजे. घर रिकाम असलं तरी चालेल, पण तू असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देव ज्या घरात आहे ते घर रिकाम राहील, रिकाम नाही का? देव ते ऑटोमॅटिक भरणार आहे. देवाला ते वाटणार पण माझ्या लेकराला वापरण्यासाठी याला काहीतरी दिलं पाहिजे. तुम्ही नाही मागा पण देव देणार तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहिती आहे तुम्हाला काय गरज आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की देव नसलं तरी चालेल, पण बाकीचं असलं पाहिजे. टीव्ही असली पाहिजे, हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. देव नंतर बघू, त्याला बोलवायचं नंतर आपण, पण देवाला प्रथम बोलवा, बाकीच्या गोष्टी नंतर ऑटोमॅटिक येतील. आणि म्हणूनच तर बायबल सांगतो पहिल्याने त्याची राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, म्हणजे या पण गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकरित्या मिळतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण लोक यासाठी प्रार्थना करायची विसरले, मागायचं विसरले. लोकांकडून देवाकडून अभिवचन मागायचं विसरले. आणि तिथंच तर माणसाची मिस्टेक खूप मोठी. लक्षात घ्या, विश्वास तुम्ही ठेवताय खरा, पण ऐकलं तर खरं, माझा विश्वास आहे, न पाहिलेली गोष्टी मिळते. पण जो देवाची उपस्थिती आहे ती मात्र लोकांनी आपल्या जीवनातून काढून दिलेली आहे. अभिवचन तिनं मागितलं आणि अभिवचन तिला दिलं गेलं का? अभिवचन दिलं. संपत्ती मागितली तर दिली नसती का? हो, दिली असती. संपत्ती पण दिली असती, कारण त्यांचं संरक्षण केलं होतं त्या दोघांचं तिने. आणि निश्चित अर्थाने तिने संपत्ती मागितली तर संपत्ती पण दिली असते, पण संपत्ती बरोबर ती मेली पण असते. संपत्ती बरोबर मरण पावले असते. कारण आज्ञा काय होती की यरीवरच्या प्रत्येक माणसाला मारून टाकायचं, प्रत्येक माणसाला. मग राहाब पण यरीवची रहिवाशी होती आणि तिला मारणं क्रम प्राप्त होतं, तिला मारणं भाग होतं, पण तिला मारून टाकलं असतं संपत्ती बरोबर तिला. आणि नंतर यहोशूआला पण असं म्हणायला कारण नव्हतं की अरे तू आपला जीव नाही मागितला, तू देवाच्या गोष्टी नाही मागितल्या, अभिवचन नाही मागितलं, तू तर संपत्ती मागितली, संपत्ती आम्ही तुला दिली, आता प्राण मात्र आमचा. यहोशू असं म्हणाला असतं, पण यहोशू तसं म्हणू शकला नाही, कारण राहाबेनं संपत्ती मागितलीच नव्हती. राहाबेनं अभिवचन मागितलं होतं की मला तुम्ही जिवंत ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही याल, हे नगर जिंकाल, या नगरामध्ये तुम्ही याल, त्यावेळेस हस्तगत कराल, भिंत पडेल, घर पण माझं पडेल, पण मला मात्र जिवंत ठेवायचं. हे अभिवचन हवंय मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे अभिवचन खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की देव तुम्हाला वरदान द्यायला येईल, देव म्हणेल की चल मी तुला वरदान द्यायला येतो, मला तुला काहीतरी द्यायचं आहे, तू माग काय मागायचं. बऱ्याच लोकांनी लिस्ट तयार अगोदर सुरू केली असते, सगळी लिस्ट देवासमोर सादर करायची, कदाचित तुम्ही ती रोज मांडत असेल आणि मग त्या दिवशी पण तीच मांडा. पण देव बापाला, परमेश्वराला मात्र तुमच्याकडून ते अपेक्षित आहे. देवाला हे अपेक्षित आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणावं की प्रभू तू उपस्थित असला पाहिजेस माझ्याजवळ. तू असलास म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या तरी चालतात, पण तू असला पाहिजेस. पाचवी गोष्ट 2:18, दुसरा अध्याय 18. मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरवलेस तिला या केळीची दोर बांध आणि या घरात तुझ्या आईवर वाव करणं आणि तुझ्या बापाच्या संबंधाने तुझ्याजवळ एकत्र करणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी किरमीची दोर बांधायला सांगितली. बाजूला सांगा लाल दोरी बांधायला सांगितली. लाल दोरी त्याला म्हणतात हिंदीमध्ये लाल दोरी म्हणून लिहिली आहे. तर लाल दोरी जी आहे किंवा किरमीची दोर जो आहे, हिंदीमध्ये लाल आहे आणि त्याला मराठीमध्ये किरमीची म्हणतात. तर जो किरमीची दोर आहे तो दोर जो आहे तो केवळ आणि केवळ दोर नाही म्हणत, तो तुमच्या जीवनाला वाचवण्याचा एक चिन्ह आहे. बाजूला सांगा तुमच्या जीवनाला वाचवण्याचं चिन्ह आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे वाचवले गेलेले आहोत. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही अभिवचन मागताना त्यावेळेस ती दोरी, कारण त्या लोकांनी काय सांगितलं की तुझ्या खिडकीला ती काय बांध, एक लाल दोरी बांधून ठेव, त्याच्यावरून आम्ही ओळखून घेऊ की त्या घरामध्ये तू आहेस आणि तुझा परिवार आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देश सोडून निघाले होते आणि निघताना काय झालं, परमेश्वर म्हणाला की एक 10वी पिढा जी आहे ती फारोवरती आणि त्याच्या संपूर्ण राज्यावरती येणार. त्या पिढीनंतर
तुमचा पूर्णपणे सुटका होईल, नेहमीसाठी पार तुम्हाला घालवून देईल. आणि त्यावेळेस परमेश्वरानं त्यांना एक विधी दिला आणि त्यांना सांगितलं की एक बकर कापायचं आणि त्याचं जे रक्त आहे ते रक्त जे आहे ते दरवाजाच्या चौकटीवरती लावायचं. आणि ज्याच्या चौकटीवरती लाल रक्त लावलेलं असेल त्या घरामधला कोणीही व्यक्ती मरण पावणार नाही. पण समजा ज्या घरात ज्या चौकटीला दरवाजाला बाहेर ज्याला रक्त लागलेलं नसेल त्या घरातला मात्र प्रथम पुत्र मरण पावला. आणि देवाने हे तिला सांगितलं आणि मोशे आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या इस्रायल लोकांनी विश्वास ठेवला या गोष्टीवर. आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्या दरवाजाच्या बाहेर बकर कापून त्याचं रक्त लावलं. आणि रक्त लावल्यानंतर त्या रात्री बायबल सांगतं की देवदूत त्या नगरामधून फिरला. आणि तो देवदूत फिरत असताना ज्या घराला रक्त दिसत होतं त्या घरातला कोणीही मरण पावला नाही. पण ज्या घरामध्ये मात्र रक्त लावलेलंच नव्हतं त्या घरामध्ये मात्र प्रथम पुत्र मरण पावला. आणि बायबल सांगतं की सगळ्या फारोच्या मुलापासून त्या अगदी छोट्यातल्या कैद्याच्या मुलापर्यंत सगळ्या घरामध्ये हा करवला आला की प्रत्येक घरात असं कोणतंही घर नव्हतं की ज्या घरामध्ये कोणी मेलेलं नव्हतं. आणि हे रक्त जे आहे ते हे दर्शवतं की रक्ताद्वारे एक प्रकारची सुरक्षा प्राप्त होते. लाल जी दोरी आहे ती केवळ तुमच्या जीवनासाठी एक चिन्ह नाहीये, केवळ ती दोरी साधारण दोरी नाहीये, तर तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनासाठी हे चिन्ह आहे की जो त्याच्या अंडर आहे, की ज्याच्या खिडकीला किंवा ज्याच्या दरवाजाच्या बाहेर ही लाल दोरी बांधली गेलेली आहे त्याच्यासाठी त्याच्या घरात ती सुरक्षा आहे. हालेलुया. कारण मृत्यू, जगातलं संकट, अडचण, समस्या, दुःख, वेदना या सगळ्या गोष्टी त्याला प्रवेश करू शकणार नाही. कारण प्रथम काय पाहिलं जाईल? तुमचा दरवाजा नाही, तुम्ही नाही, तुमचा चेहरा नाही, तुमची खिडकी नाही, तुमचा दरवाजा नाही, तर ते लाल रक्त पाहिजे. हालेलुया. रक्त पाहून तिकडे पुढे जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की ती दोरी पाहून इस्रायल लोकांनी ओळखलं की राहाब आणि राहाबेचं सगळं कुटुंब या घरामध्ये आहे आणि तिला हात लावायचा नाही, तिला मारायचं नाही. बाकीचे सगळे मेले तर चालतील, राहाब आणि तिचं कुटुंब मात्र जिवंत राहिलं पाहिजे कारण दोरी बांधली गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित तुमच्या घराच्या बाहेर कदाचित मी त्या ही दोरी जी आहे ती प्रत्यक्षामध्ये बांधायची नाही, प्रत्यक्षामध्ये प्रतिकात्मक स्वरूपात ती सांगत आहे तुला. आणि आपला दरवाजा काय आहे? आपला दरवाजा आपलं शरीर आहे. आपलं जे शरीर आहे त्याचा दरवाजा काय आहे? हृदय आहे. त्या हृदयावरती लाल रक्त लागलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. आणि हे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आहे की तुमच्या शरीरावरती जर लाल येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमच्या पापांची क्षमा झाली असेल तर निश्चितार्थाने त्या पापांच्या बंधनापासून, अंतःकरणापासून, सर्व वाईटापासून, जगातल्या सर्व मोहपाशापासून, जगातल्या संकटातून, अडचणीतून तुम्ही पूर्णपणे. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, बायबल मध्ये लिहिलं आहे की प्रभू येशूचं रक्त सर्व पापांपासून आपल्याला काय करतं? शुद्ध करतं. हालेलुया. आणि केवळ रक्त शुद्ध नाही करत, बायबल मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रभू येशूचं रक्त केवळ शुद्ध नाही करत, प्रभू येशूचं रक्त सुरक्षा देतं, प्रभू येशूचं रक्त तुम्हाला मुक्ती देतं, प्रभू येशूचं रक्त तुम्हाला पापाच्या बंधनांपासून, पापाच्या परिणामांपासून सुद्धा मुक्ती देतं. हालेलुया. केवळ तात्कालीन पापांसाठी नाही. बायबल ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त क्रूस खांबावरती मारला गेला त्यावेळेस तुम्ही आता जे पाप करतात त्या पापांसाठी केवळ नाही, भूतकाळामध्ये जे केलेलं आहे, आता जे केलेलं आहे आणि भविष्यात कदाचित होणार आहे त्या सगळ्या पापांच्या बंधनापासून आणि त्याचा जो अनंत काळाचा परिणाम आहे त्या अनंत काळाच्या परिणामांपासून सुद्धा तुमची मुक्ती मिळणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राहाबेला सांगण्यात आलं दोन्ही वार. तुम्हालाही सांगत आहे की येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पापांची क्षमा आहे, ते तुमच्या हृदयावर लागलं पाहिजे. कदाचित तुमच्या घरातला कोणी व्यक्ती असेल की ज्याच्या हृदयावर अजून सुद्धा येशूचं रक्त नाहीये, तो पापांची क्षमा त्याने मिळवली नसेल तर आजच त्याला सांगा, आजच तुमच्या जीवनासाठी ह्या गोष्टी लागू करा. कारण बायबल सांगतं त्यानुसार तुमच्या जीवनामध्ये निश्चित अर्थाने त्याद्वारे पापांची क्षमा आहे. आणि म्हणून केवळ लाल दोरीचे एक चिन्ह नाहीये केवळ, तर ती एक केवळ वस्तू नाहीये, तर ती एक वस्तू, ते एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्या शरीरासाठी, तुमच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. वाचा माझ्याबरोबर फिलोसॉफीचं पुस्तक 6वा अध्याय 20 आणि 25 वर्ष, 20 पासून 25 पर्यंत वाचा. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रंगशिंगे वाजवत राहिले.
रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तळ जागच्या जागीच कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. बस प्रेज द लॉर्ड. काय सांगतं बायबल? उन दोनों व्यक्तियों ने जिन्हों 22-25 नहीं 20 से 25 बर 22-25 है तो ठीक है. उन दोनों व्यक्तियों को जिन्होंने यहोशू नगर की छानबीन करने को भेजा था, उनको यहोशू ने आदेश दिया राहाब तथा उसका सब कुछ बाहर से निकाल लाओ ताकि उससे किया गया वायदा पूरा हो. तब वे दो व्यक्ति ने राहाब, उसके पिता, उसकी माता, उसके भाई तथा उसकी पूरी संपत्ति को वहां से निकालना है. उन्होंने उसके संबंधियों को भी वहां से निकाला और इन सभी को इस्राएल के पांडाल में बाहर स्थान दिया गया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, राजा नष्ट झाला, नगर नष्ट झालं, एरियोची भिंत नष्ट झाली, पण राहाब मात्र जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राहाब जिवंत आहे. राहाब मेली नाही. आणि केवळ राहाबच नाही मेली, राहाबच जिवंत राहिली नाही, तर राहाबेबरोबर तिचा आई वडील, तिच्या घरातली सर्व लोक, आणि सगळे संबंधी जे नातेवाईक आहेत ते सुद्धा जिवंत राहिले. हालेलुया. कारण बायबल त्या ठिकाणी तिथं काय सांगितलं होतं की या सगळ्यांना, त्या लोकांनी सांगितलं होतं की जे कोणी तुझ्या घरात असतील ते सगळे वाचतील. प्रेज द लॉर्ड. जे कोणी तुझ्या घरामध्ये एकत्र झाले असतील ना ते सगळे वाचतील. तुम्ही एक विश्वास ठेवला ना तर तुमच्या घरामध्ये तुम्ही एकत्र करा. आज लोकांना भीती वाटते घरात प्रार्थना घ्यायची. का भीती वाटते? कारण घाबरले लोक बऱ्याच गोष्टींना. माहिती आहे तुम्हाला कशाला तुम्ही घाबरले? बरेच लोक काय कशात घाबरले. पण तुमचा विश्वास अनेकांचं जीवन वाचवू शकतो. तुमचं धाडस अनेकांचं जीवन वाचवू शकतं. काय तुमच्या घरामध्ये तुम्ही लास्ट टाइम किती काही लोकांना बाहेरच्या म्हणजे देवाच्या लोकांना घेऊन प्रार्थना केली होती? आठवत पण नसेल बऱ्याच लोकांना की लास्ट टाइम आपण कधी प्रार्थना घेतली होती काय माहिती. तर मी तर बीज आहे माझं घर चालवण्यामध्ये, कुटुंब चालवण्यात, नोकरीमध्ये, माझा बिझनेस चालवण्यात, बऱ्याच गोष्टींच्या मध्ये मला तर वेळच नाहीये आणि कोणालाच वेळ नाही. बऱ्याच वेळेस लोक घाबरलेले का माहितीये? कारण त्यांना असं वाटतं की माझ्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे. पण इम्पॉर्टंट जर तुमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट असेल देवाच्या लोकांसाठी म्हणतो बरं मी बाहेरच्या लोकांसाठी इम्पॉर्टंट बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट हे असलं पाहिजे की माझ्या घरात प्रार्थना झाली पाहिजे. माझ्या घरातल्या लोकांना वाचवायचं काम कोणाचं आहे? माझं काम. आपल्या देव हात ठेवा, माझं काम. पास्टरकडे बोट करू नका, पास्टरचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरातल्या लोकांना वाचवायचं काम कोणाचं आहे? तुमचं काम आहे, स्वतःचं काम आहे. आपलं स्वतःचं काम आहे की माझ्या घरात प्रार्थना झाली पाहिजे. माझ्या घरातले लोक जे येशूच्या त्या कवचामध्ये राहिले पाहिजे, त्या रक्ताच्या आवरणात राहिले पाहिजे की जेणेकरून ते वाचतील. हालेलुया. आणि आवरणात ठेवणं हे तुमचं काम आहे. आणि कदाचित तुमची प्रार्थना कमी पडत असेल तर अजून कुठल्या तरी बंधूला, अजून कुठल्या तरी बहिणीला, अजून कुठल्या तरी अशा व्यक्तीला जो देवाच्या वचनामध्ये स्ट्रॉंग आहे त्यांना येऊ द्या प्रार्थना करायला घरात. त्यांना बसू द्या, त्यांना तुमच्या घरात येऊन प्रार्थना करू द्या, त्यांना गाणी गाऊ द्या, देवाची महिमा करू द्या. ते आवरण जास्त येऊ द्या तुमच्या घरामध्ये, ते वातावरण तयार होऊ द्या. बरेच लोकांनी ते तयारच नाही केलं. त्यांना वाटतं कशाला काय ते, मी तर करतो, माझी व्यक्तिगत प्रार्थना तर खूप मोठी आहे. पण तुमच्या प्रार्थना कदाचित कमी पडते. कदाचित तुम्ही सांगितलेलं गोष्टीवर तुमचा मुलगा, तुमची मुलगी विश्वास नाही करणार. कदाचित तुमचं बोलणं त्याला नाही रोज सांगत असतो काहीतरी बायबलमध्ये, दुसरं कोणाला तरी बोलवा की ते तो त्याचं ऐकतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना थोडंसं समजेल की हा काहीतरी वेगळं आहे. माझं वडील सांगतात, आई सांगते त्याच्यापेक्षा वेगळं आहे, ते त्याने ऐकलं पाहिजे. कारण जबाबदारी तुमची आहे. लक्षात घ्या, राहावेने एक जबाबदारी उचलली. तुम्ही जबाबदारी उचलायला तयार आहात का? तिने तिला धाडस केलं. होऊ शकत होतं की राजाने तिला मारून टाकलं असतं. असं होऊ शकलं असतं का? होऊ शकलं असतं. पण तिचं एक धाडस होतं की नाही नाही, राजाची मला भीती नाही, मला इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये जे देवाने केलं ना त्याच्यावर माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्हाला भीती असेल, मी म्हणणार नाही की भीती नाही, मी असं म्हणणार नाही की तुमच्या जीवनात तुम्हालाच वाटत असेल की अरे तुम्हाला तर माहिती आहे पास्टर काय गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी. पण तुम्ही एक देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहात. तुमचं कर्तव्य बनतं की तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना वाचवलं पाहिजे. मी बाहेरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची गोष्ट करतो. तुमचा आई वडील असतील, कदाचित तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, आणि तुमच्या कदाचित घरातले सगळे नातेवाईक, तुमची लेकरं असतील. तुम्हाला वाटत असेल की अरे यांना सांगून मी थांबलेलं आहे, याचं तारण कधी होणार?
तुमचं त्याचं तारण घडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात वातावरण तयार केलं पाहिजे. तुम्हाला ती जबाबदारी उचलली पाहिजे. नाही तर राहाब जसं वाचवलं, राहाबेनं वाचवलं तसं वाचणार नाही. बरेच लोक आपल्या कुटुंबाच्या जीवनामध्ये तारण न येण्यासाठी स्वतः जबाबदार, दुसरं कोणी जबाबदार नसतं. ते पालकाला जबाबदार, शेवटी पालकाला जबाबदार ठरून रिकामा होतो. पालक ऐकायला काही नसतो, पालक काही कधी उत्तर द्यायला पण कोणाला जात नाही आणि पालकच पण काही उत्तर द्यायला जात नाही. सरळ सरळ माझ्या वडिलांचं तारण का झालं नाही माहिती काय? बरोबर नाही, आमचं पास्टर बरोबर नाही. वडिलांना चर्चमध्ये आणण्याची जबाबदारी कोणाची? पास्टर तर सांगत राहतात. असे बरेच कुटुंब आहेत की ज्या घरामध्ये मी जबरदस्तीने हाऊसरूट केलेली, जबरदस्तीनं त्यांना जाऊन सांगितलं, पण तारण त्यांच्या घरातलं झालं नाही, त्यांच्या घरातल्या लोकांचं, तर त्याला जबाबदार कोण आहे? मॅक्झिमम तुमच्या घरातले लोक तुम्ही जबाबदार. कारण कदाचित तुम्ही ते वातावरण ठेवलं नाही प्रार्थनेचं, प्रार्थना केली नाही त्याच्यासाठी, तुम्ही त्यांच्यासाठी गुडघे नाही शिजवले, कदाचित तुम्ही त्यांना जे मोटिवेशन लागणार होतं गरजेच्या वेळेस त्या गोष्टी तुम्ही त्यांना मोटिवेट केल्या नाही, त्यांना प्रार्थना करायला स्पेस दिलं नाही, कदाचित तुम्ही त्यांना त्या गोष्टी ज्यावेळेस तू चुकत होता त्यावेळेस त्याला कान पकडला नाही, त्याला सांगितलं नाही, आणि कदाचित तुम्हाला नाही पकडायला मिळालं तर दुसरं कोणाला तरी आणून त्याला त्या गोष्टी करायला भाग तुम्ही पाडले नाही कुटुंबामध्ये. हे केलं पाहिजे. कारण कदाचित जी गोष्ट तुम्ही करू शकत नसाल, पास्टर करू शकतो, देवाचा एखादा सेवक करू शकतो, किंवा एखादा बंधू किंवा एखादी बहीण तुमच्या घरामध्ये येऊन करू शकते. जे तुम्हाला पॉसिबल नसेल त्या गोष्टी तुम्ही दुसरा कोणीतरी आणून त्या पॉसिबल करता येईल. आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करणं हे कुणाचं काम आहे? तुमचं काम आहे. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून की माझं काम आहे, माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझी जबाबदारी आहे. हालेलुया. पास्टरची आणि मंडळीची जबाबदारी नाही, मंडळीची जबाबदारी मी तो उचलत आहे. मी तुम्हाला सांगत आहे, वेगवेगळ्या प्रार्थना ठेवत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र कर. प्रत्येक लोकांसाठी, तरुणांसाठी, पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आणि लेकरांसाठी, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रार्थना आपल्याकडे आहे. सगळ्यांसाठी, सगळ्यांचं जीवन बदलण्यासाठी आपल्याकडे वातावरण निर्मित आहे. पण घरातली मात्र जबाबदारी ही तुम्हाला प्रत्येकावर आहे. आणि त्यासाठी मात्र तुम्हाला काय केलं पाहिजे? जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. कारण राजा संपेल, सगळ्या गोष्टी संपून जातील, पण जर तुम्ही विश्वासात टिकून राहिले तर भिंत पडली गेली, पण राहाब मात्र वाचली. आणि केवळ राहाब वाचली नाही तर कुटुंबाला वाचवणारी बनली राहाब. हालेलुया. कदाचित तुमचं बँक बॅलन्स आणि या सगळ्या गोष्टी संपतील, पण तुम्ही विश्वासात जर स्ट्रॉंग असाल तर मात्र तुम्ही एक वाचवणारे व्यक्ती असाल. तुम्हाला तुमचा विश्वास पाहून लोक असं म्हणतील, अरे या व्यक्तीला. कारण बऱ्याच वेळेस कुटुंबाला ज्यावेळेस सैतान हमला करतो ना एखाद्या फॅमिलीवरती, त्यावेळेस कुटुंबातला एखादा व्यक्ती जरी त्याला मिळाला देवाला, तर त्या व्यक्तीद्वारे कुटुंब वाचवलं बरोबर. एक व्यक्ती कदाचित पत्नी कमजोर झाली तर पती मजबूत बनवतो परमेश्वर, आणि पती जर विश्वास ठेवला तर पत्नी किंवा लेकरं कमजोर असेलच का पण परमेश्वर उभा करेल. जर पती कमजोर झाला तर पत्नीला परमेश्वर विश्वासात वाढवतो, आणि तिचा विश्वास वाढवून तिच्याद्वारे पती आणि मुलांच्या मध्ये परमेश्वर काम करतो. एक व्यक्ती जरी मिळाला देवाला तरी परमेश्वर काम करतो त्या कुटुंबाला वाचवायचं. पण तुम्ही तो व्यक्ती दिला पाहिजे, ते तुमची जबाबदारी की तुम्ही तो दिला पाहिजे. नाही दिला तर कुटुंब वाचवलं जाणार नाही. 7वी गोष्ट वाचा, मत्थ्याचं शुभवर्तमान 1 अध्याय 5 वचन. सलमोनला राहाबेपासून बोआज, बोआजाला रूथपासून ओबेद, ओबेदला एलिशा. हालेलुया. राहाब कोण झाली? राहाब येशूच्या वंशावळीमध्ये आली. बाजूला सांगा, राहाब येशूच्या वंशावळीत आली. एक वेश्या स्त्री, तिचं कॅरेक्टर खराब होतं, जी पापी होती. कदाचित बाहेर पडली असताना तो झाकून जात असेल, बाहेर ज्यावेळेस येत असेल रस्त्यावर त्यावेळेस म्हणणार अरे ती राहाब वेश्या झाली, लोक असं म्हणत असतील. पण आता मात्र राहाब वेश्या नाही राहिली होती, राहाब यहुदा वंशामध्ये आली होती. यहुदा वंश, प्रेज द लॉर्ड. जगातला सर्वात प्रतिष्ठित वंश, ज्या वंशात राहाबीचा प्रवेश झाला, वेश्येचा प्रवेश यहुदा वंशात. हालेलुया. सलमोनाबरोबर तिचं लग्न झालं आणि तिला नंतर बवाज झाला. बवाजचं लग्न रुथेबरोबर झालं, आणि रुथ्याला जो आहे त्याच्यानंतर जी रुथ जी आहे ती दाविदाची काय होती? पणजी होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच दाविदाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जन्माला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या वंशावळीत डायरेक्ट राहाबीचा प्रवेश झाला. विचार करा की ज्यावेळेस तुम्ही एक व्यक्ती हो म्हणते त्यावेळेस देव डायरेक्ट काय करतो? संपूर्ण कॅरेक्टर बदलतो आणि वेगळंच काहीतरी त्या
अशा कॅरेक्टरमध्ये आणून ठेवतो की ज्याच्यामध्ये संपूर्ण जीवन बदलून जातं. तुमच्या भूतकाळाकडे पाहून देव आशीर्वाद देत नाही म्हणून तुम्हाला भूतकाळ नाही पाहत परमेश्वर. तुम्ही किती वाईट होता हे पाहून देव ठरवत नाही की तुम्हाला काय बनवायचं. देव हे ठरवत नाही. तुम्ही ज्यावेळेस कितीतरी चुका करत होता, अरे हा चुकीचा माणूस आहे आणि हा चुकीच्या माणसाला इथं आणल्यानंतर सगळं बिघडून जाईल असं देव म्हणत नाही. ठीक आहे, चुकीचा असू द्या, पण इथं आल्यानंतर माझी योजना, माझं सामर्थ्य आणि माझं कॅरेक्टर घेऊन हा चालेल आणि सगळ्या गोष्टी जुन्या पुसल्या जातात. प्रेज द लॉर्ड. राहाबेचं कॅरेक्टर पुसलं गेलं. राहाब वेश्या हे सगळं विसरून गेलं. आता राहाब वेश्या नाही राहिली. राहाब आता येशूच्या वंशावळीमधली व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव वंशावळीमध्ये घेऊन आला. एक व्यक्तीने विश्वास ठेवला जी यरीहो नगराबरोबर, राजाबरोबर, तिथल्या लोकांच्या बरोबर नाश पावणार होती, मरणार होती, संपत्ती तिची नष्ट होणार होती, सगळं घराणं नष्ट होणार होतं. केवळ तीच वाचली नाही तर ती यहूदा वंशामध्ये आली आणि तिचं नाव वंशावळीमध्ये लिहिण्यात आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, कुणाचंही नाव परमेश्वर वंशावळीमध्ये लिहिणार नाही. कुणाचंही अशा हलक्या सलक्याचं नाव कुणाचं वंशावळीमध्ये लिहिलेलं नाही. परमेश्वरानं योग्य व्यक्तीचंच नाव वंशावळीमध्ये लिहिलं आणि राहाबेचं नाव वंशावळीमध्ये लिहिलेलं आहे आणि हजारो वर्षापासून आज आपण ते वाचतो. आजपर्यंत ती वंशावळ आजपर्यंत अशी चालू आहे, जगाच्या अंतापर्यंत चालू असते. प्रेज द लॉर्ड. ती वंशावळ संपणार नाही. ज्यावेळेस परमेश्वर आशीर्वाद देतो ना, त्यावेळेस तुमचं कॅरेक्टर पाहत नाही. परमेश्वर भूतकाळ पाहत नाही, तुम्ही काय पाप केलं हे पाहत नाही, पण तुम्ही समर्पण करायला तयार आहात हे मात्र त्याला हवं आहे. तुमचं समर्पण हवं आहे, तुमचा विश्वास हवा आहे, तुमचं आत्ताचं जे प्रेझेंट लाईफ आहे ती प्रेझेंट लाईफ त्याला द्यायला हवं. तुम्ही जर म्हणाला की मी आज प्रभू तुझा आहे, तर निश्चित अर्थाने प्रभू तुमचा उपयोग करून घेईल. मग कदाचित सेवेमध्ये तुम्ही उभे राहा, कदाचित जीवनामध्ये उभे राहा, बिझनेस मध्ये तुम्ही उभे राहा आणि प्रभूला म्हणाल की प्रभू तू माझा आहेस आणि तू माझ्यासाठी योजना बनवलीस आणि ती योजना माझ्या जीवनामध्ये अशीच प्रगट होते. देव तशाच प्रकारे काम करेल तुमच्या विश्वासावर. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही म्हणाल की भूतकाळामध्ये तर मी असा होतो, मग देव थोडीच काय करणार आहे माझ्या जीवनामध्ये. देव म्हणेल तुझा ते तुंतून आहे, ते तुंतून वाजवत बसलायस तू, मी काही करू शकत नाही. कारण जे तुंतून वाजवायची लोकांना खूप सवय असते. त्यांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये वाईट. हो ठीक आहे, वाईट असाल तुम्ही, मी म्हणत नाही की तुम्ही वाईट नसाल, मी म्हणत नाही की तुमच्या जीवनात पाप नसेल. ह्या जगामध्ये कोणीच अपवित्र व्यक्ती नाही, सगळेजण पापामधून आले, पण या सगळ्या पापाला पुसून टाकण्याचं सामर्थ्य येशूच्या रक्तामध्ये. आज लाल दोरी बांधली गेली तुमच्या शरीरात, तुमच्या खिडकीच्या बाहेर, तुमच्या हृदयात, आणि लाल दोरी ती तुमचं पाप पुसून टाकणार आहे. तुमचं कॅरेक्टर पूर्णपणे काय करणार आहे, बदलून टाकणार आहे. लक्षात घ्या, विश्वास जो आहे तो केवळ तुम्हाला विनाशापासून वाचवत नाही, तर देवाच्या परिवारामध्ये सुद्धा स्थान देतो. पुन्हा एकदा तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलं की देवाच्या परिवारात तुम्हाला स्थान हवंय. तुमचा विश्वास देवाच्या परिवारात तुम्हाला घेऊन येईल. कारण तुमचा विश्वास, कदाचित तुम्ही सुरुवातीला आठवा तो दिवस की ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्तावर पहिल्यांदा विश्वास ठेवला आणि आज तुम्हाला असं वाटतं अरे मी विश्वास ठेवला नसतं तर काय झालं असतं बरोबर. बऱ्याच वेळेस मला माझ्या जीवनाकडे मी ज्यावेळेस पाहतो ना, बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही जर पास्टर झाले नसतं तुम्ही काय केलं असतं. तुम्ही पास्टर झाले नसतं तुम्ही काय केलं असतं. मी त्यांना सांगतो की मी जर पास्टर झालो नसतो तर मी मेलो असतो, मी जिवंतच नसतो पृथ्वीवरती. कारण माझ्या लाईफ इतकी डेंजर होती, माझं व्यसन, माझ्या लाईफ, माझ्या सवयी होत्या त्या इतक्या सवयी खराब होत्या. आणि आज 1999 साली मी प्रभूला आपलं जीवन दिलं आणि आतापर्यंत 26 वर्षामध्ये 26-27 वर्षात मी संपलो असतो. कारण माझ्या व्यसनामुळं मी इतकी दिवस जगलो नसतो, इतकी दिवस जीवन राहण्याचं त्या व्यसनामुळे मी कधीच मरण पावलं नसतो. पण परमेश्वराची कृपा होती माझ्यावर आणि म्हणून मी आज जिवंत आहे. आणि केवळ जिवंत नाही तर देवाचा संदेश सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. तो माझा एक निर्णय की माझ्या संपूर्ण लाईफला चेंज करून गेला. मी विचार करतो की जर त्या दिवशी मी विश्वास ठेवला नसता, जर मी म्हणाला नसतो, प्रभूला हो म्हणाला नसतो, तर आज मी कुठे असतो. आज तुम्ही विचार करा की आज तुम्ही हो म्हणाले नसते, तुम्ही जर त्या दिवशी हो म्हणाले नसते तर काय, आज कदाचित तुम्ही अजूनपर्यंत हो म्हणाला नसा, आज तुम्ही हो म्हणाला नाही तर पुढच्या 20 वर्षात तुम्ही कुठे असाल. तुम्ही विचार करा. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की आपण त्यावेळेस विश्वास नाही ठेवत ज्यावेळेस खरीच गरज असते, खरीच गरज असते. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं माझा बिझनेस आता शून्य, आता काहीच नाहीये, पण पुढच्या 20 वर्षात मात्र वाढवण्याचं सामर्थ्य, वाढवण्याची जबाबदारी कोणाची, देवाची. जर तुम्हाला असं वाटतं असेल अरे माझं लाईफ आज तर व्यसनामध्ये, आज तर मी, मला असं वाटतं आज संध्याकाळी तुम्हाला घ्यायचंय जाऊन, असा मी विचार केलेला आहे. पण आज जर तुम्ही म्हणाल की आज पासून बंद करणार आहोत,
तर पुढच्या 20 वर्षात तुम्ही कुठे असाल? पुढच्या 20 वर्षात तुमचं लाईफ दुसऱ्यांसाठी उदाहरण असेल. दुसऱ्यांना तुम्ही स्वतःच्या लाईफची साक्ष सांगायला म्हणाल की माझ्या लाईफद्वारे परमेश्वराने या गोष्टी केलेल्या. हालेलुया. कारण आपण या जगामध्ये दारू आणि सिगरेट पिण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी आलो नाही. आपण या जगामध्ये वाईट व्यभिचार करण्यासाठी नाही आलो. आपण या जगामध्ये चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. आपला जन्म विशेष उद्देशाने झाला. राहाबेला येरिओ मध्ये मारण्यासाठी देवाने नियुक्त पाठवले. राहाबेला वंशावळीमध्ये आणण्यासाठी देवाने ठेवले. कदाचित तिची कॅरेक्टर आतापर्यंत खराब चाललं होतं, पण एक निर्णय बदलला आणि सगळं काही चेंज झालं. सगळं एक आज तुम्ही म्हणाले गुडघे टेकले मी आणि प्रभू मी आजपासून तुझा, सगळे लाईफ चेंज होऊन जाणार. सगळी लाईफ म्हणाल की अरे मी तो निर्णय घेतला, माझं लाईफ चेंज झालं. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा कदाचित परमेश्वर त्या निर्णयाची वाट पाहतो. कदाचित तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या व्यक्तिगत लाईफसाठी, कदाचित कोणत्याही गोष्टीसाठी एक निर्णय तुमचं संपूर्ण होऊ शकतो. हालेलुया. राहाबीची गोष्ट ही पापी व्यक्तीची गोष्ट नाहीये, ही विश्वासाची गोष्ट आहे, ही विजयाची गोष्ट आहे, जी वंशावळीमध्ये आणण्याची गोष्ट आहे. एक परमेश्वरानं एक निर्णय बदलला आणि त्या सगळ्या निर्णयाद्वारे परमेश्वराने इतकं अद्भुत काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर वाचलं विश्वासवीरांच्या यादीत राहावेचं नाव आहे, ते सगळ्यात शेवटी वाचाने आपण बंद करूया. इब्रानियस पत्र 11 अध्याय 31 वचन. इब्रानियस पत्र 11 अध्याय 31 वचन. राहाब कसबीने स्नेहभावाने देवाचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञ करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन तिला तिथं कसबीनेच म्हणतं. कसबीन म्हणजे वेश्या, वेश्याच म्हणते. आणि वेश्या म्हणून सुद्धा पुढे काय सांगता माहितीये, विश्वासाने तिनं काय केलं, देवाचा शोध केला किंवा देवावर विश्वास ठेवला. आणि बायबल सांगतं अवज्ञा करणाऱ्यांच्या बरोबर तिचा नाश झाला नाही. तुम्ही कॅरेक्टर कोण आहात? देव कॅरेक्टर लपवत नाही. देव कधीही ज्यावेळेस बोलवतो ना, देव म्हणतो ना की मला कुणाचा देव म्हणण्यात येईल, त्यावेळेस देव एक प्रामुख्याने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देव असं म्हणाला मी अब्राम, इसाक आणि याकोबाचा देव. देव कधीही म्हणाला नाही की मी अब्राम, इसाक आणि इस्रायलचा देव. देव असं कधीही म्हणाला. देव काय म्हणतो, मी अब्राम, इसाक आणि याकोबाचा देव आहे. बदललेलं नाव देवाने का घेतलं नाही बरं सांगा? बदललेलं नाव, कारण याकोबाचं नाव तर चेंज केलं होतं देवाने, इस्रायल ठेवलेलं होतं. पण देव कधीही इस्रायल म्हणत नाही. देव असं नेहमी असं म्हणतो की मी याकोब, अब्राम, इसाक आणि याकोबाचा देव. हे असं म्हणण्यापाठीमागे त्याचं कारण मी फसवणाऱ्या माणसाचा देव आहे की त्याला मी फसवणारा राजकुमार बनवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपलं कॅरेक्टर, तुमचं कॅरेक्टर विसरत नाही, पण बदलणं हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तो म्हणतो मी कसबिनीचा देव आहे, पण देव म्हणतो की त्या कसबिनीला वंशावळीमध्ये आणून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी सांगतो त्यावेळेस ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कदाचित तुम्ही पापी असाल, कदाचित तुम्ही आज जीवनामध्ये वाईट जीवनामध्ये जीवन जगत असाल, पण त्या वाईट जीवनातून बाहेर काढण्याची शक्ती मात्र देवाकडे आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मला कोण काढेल, तुमचा हात धरून परमेश्वर काढायला समर्थ. आणि म्हणून या ठिकाणी विश्वासवीरांच्या यादीत तिचं नाव लिहिलं. आज तुमचं नाव सुद्धा देवाच्या त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जाणार आहे. आणि त्या जीवनाच्या पुस्तकात लिहित असताना म्हणेल आजचा निर्णय याचं नाव लिहून गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुम्हाला त्या ठिकाणी गेलं तर आठवण करून देईल. ज्यावेळेस तू संदेश ऐकला ना, तू हो म्हणाल ना, त्या दिवशी तुझं नाव लिहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, एक तुमचा निर्णय तुमचं संपूर्ण कॅरेक्टर, जीवन, तुमची लाईफ, तुमचं सर्व जी दिशा आहे ती दिशा चेंज करू शकतो. आजपर्यंत खिडकीत राहून लोकांना इशारा करणारी व्यक्ती आज मात्र घरामध्ये बसून देवाची आराधना करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राहाब केवळ वेश्येची ही कहाणी नाहीये, पापी जीवनाची ही कहाणी नाही, विश्वासाची कहाणी, विश्वासाची स्टोरी. तिच्याकडे पाहून आपण हे शिकतो की सगळं संपूर्ण नगर विश्वास ठेवत नव्हतं, पण एक व्यक्ती म्हणाली हो माझ्या जीवनासाठी इस्रायलचा देव परमेश्वर काम करेल. आज कदाचित चर्चमधून तुम्हाला कोणी दिसलं, तुम्हाला असं वाटेल की हा विश्वास ठेवत नाही, हा ठेवत नाही, हा ठेवत नाही, पाठीमागचं पण नाही ठेवत, मीच एवढा मोठा शहाणा लावून घेऊ. तुम्ही ठेवा, बाकीचे हा सगळ्यांनी नाही ठेवलं तर केवळ तुमच्यासाठी परमेश्वर काम करेल. हालेलुया. बाकीच्या गर्दीची ठेवायला गरज नाही. तुम्ही गर्दी पाहू नका, कारण बायबलमध्ये गर्दीला परमेश्वराने वाचवलेलं पाहायला मिळत. इस्रायल लोकांच्या मधून केवळ 2 व्यक्ती
कनान देशात पोहोचली. यरीहोमधून केवळ एकच व्यक्ती न विश्वास ठेवला आणि संपूर्ण कुटुंब वाचलं. हालेलुया. परमेश्वर गर्दीकडे पाहत नाही, परमेश्वर त्या व्यक्तीकडे पाहतो जो खंबीरपणे विश्वासात उभा आहे. तुम्ही विश्वास ठेवा, चर्च ठेवा पण ठेव, लोक ठेवत आपण शेजारी ठेवत आपण ठेव, नातेवाईक घरातले तुमचे नको म्हणत तुम्हाला, पण तुम्ही विश्वास ठेवा तर देव तुमच्यासाठी उभा आहे. प्रभू करतो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करेल.